मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे यावेळेस पोलीस भरतीमध्ये कोणकोणत्या स्टुडंटचं सिलेक्शन होणार आहे? मला माहिती झालंय आणि मला माहिती कसं झालंय तर त्यांच्या जुन्या टेक्निक्सवरून. म्हणजेच आजपर्यंत पोलीस भरतीमध्ये या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. त्या दोन गोष्टी कोणत्या असतात त्या तर आम्हालाही माहिती आहे. तुम्ही म्हणाल एक तर असतो फिजिकल आणि एक असतो आपला पेपर. परंतु त्याही व्यतिरिक्त फिजिकलची प्रॅक्टिस तर सर्वच करत असतात. म्हणजे सर्व स्टुडंट, मग ते मुलं असो किंवा मुली असो, फिजिकलमध्ये पूर्ण आपला जोर जो आहे तो लावून देतात. पण सगळ्यात जास्त त्यांना अडचण जाते ती म्हणजे पेपरमध्ये. आता या पेपरला कसं क्रॅक करायचं त्याच्या संबंधित डिस्कशन जे आहे जे आज आपण करणार आहोत आणि त्याच्या संबंधी काही गोष्टी आज आपण बघणार आहोत जे तुमच्या पेपरमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे तुमच्या पेपरमध्ये यावेळेस काय येणार आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मिळून जाईल. तर काय करायचं काय सर नेमकं, तर कधीही लक्षात असू द्या की कोणताही पेपर असो, मग तो पोलीस भरती रिलेटेड असो, त्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. पेपरसाठी कधीही दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. म्हणजे पेपरला क्रॅक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घेणं आहे त्याचा अभ्यासक्रम. कारण की जे मुलं यावेळेस सिलेक्ट होणार आहे, जे मुलं यावेळेस लागणार आहे, त्यांचा पूर्णपणे अभ्यासक्रम त्यांच्या माइंडमध्ये फिट झालाय, तोच तुम्हाला सुद्धा फिट करायचा आहे. त्यामुळे अभ्यासक्रम हा सर्वात महत्वाचा टप्पा असतो जेव्हा आपण पेपरचा अभ्यास जो आहे तो करतो. आणि दुसरं काय असतं सर, तर तुम्हीही जुना पॅटर्न लर्न करा किंवा तुम्ही नवीन पॅटर्न बघा, त्यानुसार तुम्हाला कळेल की PYQs म्हणजे जे प्रश्न असतात जे जुन्या इयर मध्ये आलेले आहे, मग ते 24 मध्ये असेल, 23 मध्ये असेल, 22 मध्ये असेल, जे प्रश्न वारंवार रिपीट होतात. ठीक आहे, हे नेमकं लक्षात असू द्या बरं. आणि असं नाही की तुम्ही नागपूरचा पेपर फॉर्म जो आहे तो भरलेला आहे तर नागपूरचेच प्रश्न रिपीट होतील. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे जर पेपर अभ्यासले, प्रत्येक जिल्ह्याचे जर प्रश्न अभ्यासले, तर त्यावर नेमके जास्तीत जास्त प्रश्न हे रिपीट होण्याचे चान्सेस नेहमी जास्त असतातच. ठीक आहे, तर त्याच पद्धतीत आजच्या या लेक्चरमध्ये आपण अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत की नेमकं तुम्हाला कशावर काम करायचं आहे. कारण की तुमचं काम जमलं ना की तुमच्या पेपरचंही काम जमलं असं समजून घ्या. ठीक आहे, तर तुम्हाला नेमकं काम कशावर करायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की परीक्षेचा जो कालावधी असतो तो किती मिनिटांचा असतो, तर हा 90 मिनिटांचा परीक्षेचा कालावधी जो आहे तो घेतला जातो. म्हणजे पहिले फिजिकल जे आहे ते होतं, त्या फिजिकलमध्ये एकाच 10 विद्यार्थ्यांना निवडलं जातं आणि ते विद्यार्थी जे आहे ते पेपरसाठी क्वालिफाय होतात. यामध्ये 90 मिनिटांचा कालावधी असतो आणि प्रश्न गुण किती असतात, एकूण टोटल असतात 100 गुण. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला काही फायद्याचे सुद्धा गुण आहेत. ते फायद्याचे गुण कसे आहेत हे तुम्हाला आता थोड्या वेळात कळेलच. ठीक आहे, तर आता 90 मिनिटांचा पेपर आहे आणि 100 गुण जे आहे ते याला दिलेले आहे. तर नेमकं यामध्ये काय काय गोष्टी या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, नेमक्या काय काय गोष्टी अभ्यासायच्या आहे. तर बघा मित्रांनो, या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून, आजच्या या लेक्चरमधून मी तुम्हाला एक अशी गोष्टही सांगणार आहे की तुम्ही इझिली हा जो पेपर आहे ना हा इझिली क्रॅक करू शकता. म्हणजे जास्तीत जास्त मार्क जे आहे ते अगदी सहजतेने जे आहे ते घेऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला आधी सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी याचा अभ्यासक्रम जो आहे तो समजून घ्यायचा आहे. चालू घडामोडी किंवा सामान्य ज्ञान यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ असेल, ठीक आहे, महाराष्ट्राचा इतिहास असेल, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील घडामोडी असेल, भूगोल असेल, क्रीडा, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सरकारी योजना आणि धोरणे यांच्यावर वारंवार प्रश्न येतातच. परंतु ह्या ज्या घडामोडी आहेत, ठीक आहे, सरकारी योजना या कदाचित तुम्हाला रिपीट होणार नाहीत, परंतु या ज्या घडामोडी आहेत या नेहमी रिपीट होण्याचे चान्सेस जास्तच असतात. यामध्ये फक्त तुम्हाला वेगळं काय करायचं आहे, वेगळं फक्त दोन गोष्टींवर काम करायचं आहे. एक आहे सरकारी योजना आणि एक आहे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील घडामोडी, म्हणजे ज्या चालू घडामोडी, करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो, अगदी साधं सोपं आहे. तर करंट अफेअरवर थोडं वेगळं काम करायचं आहे आणि जे सरकारी योजना याच्यावर थोडं वेगळं काम करायचं आहे. पण बाकी ज्या गोष्टी या तुम्हाला अगदी सहजतेने ज्या आहे त्या चांगल्या लर्न करून ठेवायच्या अगदी सहजतेने. कारण की मी काय सांगितलं, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर हे सगळ्यात जास्त महत्वाचे असतात कोणताही पेपर काढण्यासाठी. ठीक आहे, कारण की मोठे मोठे अधिकाऱ्यांचे तुम्ही जर स्पीचेस, तुम्ही भाषण ऐकली असेल तर काय म्हणतात की आम्हाला आधीच पेपर माहिती होता. त्यांना आधीच पेपर कसा माहिती होता रे, त्यांना आधीच पेपर माहिती होता कारण त्यांनी ऑलरेडी सिलेबसवर आणि त्यांनी जुन्या वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे याच्यावर अतिशय चांगलं काम जे आहे ते केलेलं होतं. आता याच्यासोबत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा तर झाला जनरल नॉलेज किंवा चालू घडामोडी याचा अभ्यासक्रम. पण पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जे रिझनिंग आहे, ज्याला बुद्धिमत्ता चाचणी आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी या विचारल्या जातात. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामध्ये क्रमबद्ध मालिका असेल, ज्याला आपण सिरीज म्हणतो, संख्या साच्यातील अंक शोधणे असेल, समान आणि परस्पर संबंध असेल, आकृत्यांमधील अंक शोधणे असेल. ठीक आहे, आकृत्यांमधील अंक शोधणे याच्यावर सुद्धा प्रश्न वारंवार येतात. ठीक आहे, वेन आकृती असेल, कालमापन असेल, रंगेवर आधारित प्रश्न असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आकृतीच्या आरशातील प्रतिमा असेल, विधाने आणि अनुमाने असेल, विसंगत पद ओळखणे असेल. ठीक आहे, दिशा आणि अंतरे, आकृती, पाण्यातील प्रतिबिंब यासारखे प्रश्न जे आहे, मग ते ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध याच्यावर का असेना, परंतु यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस हे नेहमी जास्त असतातच. म्हणजे तुम्ही जेव्हा पोलीस भरतीचा अभ्यास करायला बसताय तर तुम्हाला सर्वात आधी कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, तुम्हाला सर्वात आधी याच्यावर काम करणं गरजेचं आहे आणि सोबतच जुन्या वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे याच्यावर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीत काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे, जेव्हा पेपर येण्याच्या आधी तुम्ही या दोन गोष्टींवर फुलफिल झाला असाल ना, या दोन गोष्टी अतिशय चांगल्या तुमच्या इथे बसल्या असतील ना, तुम्हाला पेपर काढण्यापासून या जगात तरी कोणीही रोखू शकत नाही. ठीक आहे, हे मी फुल गॅरंटी देतो, तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही जर तुम्ही जुन्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि सोबतच या गोष्टींवर काम केलं असेल तरच.
ठीक आहे. सोबतच तुम्हाला हे तर झालं रिझनिंग रिलेटेड म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी रिलेटेड, परंतु मॅथ रिलेटेड म्हणजे अर्थमॅटिक आपण ज्याला म्हणतो, गणित ज्याला आपण म्हणतो, त्याच्या संबंधी काय काय प्रश्न जे आहे ते विचारले जातात. त्या संबंधी सुद्धा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे हा पूर्ण अभ्यासक्रम. ठीक आहे. कारण की बघा, भरपूर मुलांना गणित हे अवघड जातं, कारण की मॅक्सिमम पोलीस भरतीची मुलं काय करतात, फिजिकल मध्ये थोडे जास्त लक्ष देतात आणि त्याच्यामुळे याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. परंतु याकडेही यावेळेस लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यातही तुम्हाला काही गोष्टींवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. जसं दशांश अपूर्णांक ज्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणतात त्याच्यावर वारंवार प्रश्न हे येतातच. त्याच्यानंतर टाइम, वर्क, डिस्टन्स असेल त्याच्यावर वारंवार प्रश्न येतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार याच्यावर सुद्धा आधी प्रश्न यायचे. घातांक, इंडायसेस असेल, सरासरी, ॲव्हरेज असेल याच्यावर सुद्धा प्रश्न जे आहे ते येतातच. त्यामुळे या गोष्टींवर सुद्धा अत्यंत चांगल्या प्रमाणात काम जे आहे तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि काम करायचं कसं सर, तर काम करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आधी हा सिलेबस बघायचा, त्याच्यानंतर यातल्या प्रश्नपत्रिकांमध्ये कोणते प्रश्न हे आलेले आहेत. ठीक आहे. या टॉपिक मध्ये प्रश्नपत्रिकांमध्ये कोणते प्रश्न हे जुन्या वर्षांमध्ये आलेले आहे त्याचा आधी अभ्यास करून घ्यायचा, त्याचा बेसिक कन्सेप्ट आधी क्लिअर करायचे. तो अभ्यास झाला की मग हवं तो तुम्ही बाकी गोष्टींवर काम करू शकता. पण सर्वात आधी तुम्हाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांच्या प्रश्नपत्रिकांवर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं सुरुवातीला सांगितलं, सिलेबस आणि प्रश्नपत्रिका या अत्यंत महत्वाच्या आहेत. अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका या अत्यंत महत्वाच्या आहेत तुमच्या एक्झाम मध्ये. त्यासोबत आपल्याला अजून काय लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये प्लस पॉईंट तुम्हाला असा आहे की यामध्ये इंग्रजी हा विषय नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय थोडा अभ्यासायचा, पण इंग्रजी व्याकरणाला अभ्यासायचं नाही. मोस्ट ऑफ द टाइम आपल्या महाराष्ट्रातल्या काही एक्झाम मध्ये इंग्रजी व्याकरण विचारलं जातं, पण तुमच्यासाठी याला तुम्ही एक सकारात्मक विचार घेऊ शकता की यामध्ये मराठी आहे परंतु इंग्रजी जे आहे ते नाहीये. आता मराठी व्याकरणामध्ये काय काय करायचं सर, तर मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला शब्दार्थ असेल, प्रयोग असेल, समास असेल, समानार्थी शब्द असेल, विरुद्धार्थी शब्द असेल. ठीक आहे. आता शब्दरचना किंवा व्होकॅब्युलरीचा पार्ट झाला. ठीक आहे. लिंग, वचन, विरामचिन्हे, काळ, समूहातील एक शब्द आणि म्हणी आणि वाक्यप्रचार. ठीक आहे. हा ऑफिशियल झालेला सिलेबस आहे, त्याच्यामुळे याच्यावर पहिले काम करणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, प्रश्नपत्रिकेमध्ये सपोज मी काय करतोय, मी 2024 ची जी प्रश्नपत्रिका जी आहे ती हाताळतोय, 2024 आणि 2023 ची. आता 2024 आणि 2023 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मला विरुद्धार्थी शब्द हे वारंवार दिसतात. म्हणजे 2024 मध्ये सुद्धा विरुद्धार्थी शब्दांवर प्रश्न होते, 2023 मध्ये सुद्धा होते. तर याचा सिंपल अर्थ असा घ्यायचा, याचा साधा सोपा सरळ अर्थ असा घ्यायचा आहे की यावेळी सुद्धा विरुद्धार्थी शब्दांवर प्रश्न येण्याचे जे काय म्हणतील संभाव्यता जी आहे ना ती सर्वात जास्त आहे, सगळ्यात जास्त संभाव्यता आहे, कारण की त्याला रिपिटेशन देत आहे. ठीक आहे. ते वारंवार विचारल्या जात आहे आणि जी गोष्ट वारंवार होत असते ती यावेळेसही होण्याची शक्यता नेहमी जास्त असते. हे तरी आपल्या जे अभ्यासक्रम असतो याच्यातून तुम्ही हे अनालाइज करू शकता, परंतु या गोष्टी वारंवार येत आहेत म्हणजे यावेळेसही त्या विचारल्या जाण्याची शक्यता नेहमी जास्त असते. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला एक सांगतोय की फिजिकलची प्रॅक्टिस भरपूर जण करतायत, कित्येक वर्षांपासून करतायत, त्यांनी अजूनही प्रॅक्टिस सोडलेली नाहीये. पाऊस असो, ऊन असो किंवा थंडी असो, ते प्रत्येक वेळी जे आहे सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करतातच आहे. पण सगळ्यात जास्त ते लॅक कुठे पडतात किंवा सगळ्यात जास्त ते कमी कुठे पडतात, ते कमी पडतात अभ्यासक्रमांमध्ये. ठीक आहे. त्यांचा जो कमीपणा आहे तो दिसून येतोय त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये, त्यांच्या प्रश्नांमध्ये. ठीक आहे. त्यांच्या येणाऱ्या पेपरमध्ये. म्हणून तुम्हाला तो कमीपणा भरून काढायचा आहे. ठीक आहे. जर तुम्ही कुठेतरी फिजिकल मध्ये कमी पडताय, कोणाचा गोळा जात नाहीये, कोणाला रनिंग होत नाहीये, तर तुम्हाला तो जो कमीपणा आहे तो याच्यामध्ये जो आहे पूर्णपणे भरून काढायचा आहे. जर तुम्ही याच्यामध्ये तो भरून काढला तर तुमची जी पेपर आहे ते नेहमी चांगलेच जाणार आहे, हे नेहमी लक्षात असू. आणि बघा, याच्यात अजून एक तुम्हाला एक छोटीशी टेक्निक सांगतो. टेक्निक अशी करा की जर तुमचा सर्वात आधी या अभ्यासक्रम तुम्ही जेव्हा अभ्यासता तर सर्वात आधी काम कशावर करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला मराठी व्याकरण, त्याच्यानंतर जे रिझनिंगचा पार्ट असेल म्हणजे बुद्धिमत्ता चाचणीचा पार्ट असेल आणि सोबतच गणिताचा जो पार्ट आहे याच्यावर आधी काम करायचं आहे. का बरं सर याच्यावर आधी काम करायचं आहे, कारण की तुम्हीही अभ्यासू शकता की यामध्ये गोष्टी कशा दिलेल्या आहेत. ठीक आहे. बघा, मराठी व्याकरणावर ऑलरेडी फिक्स केलेलं आहे की मराठी व्याकरण याच्यामधून येणार आहे. त्याच्यानंतर जे गणिताचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिक्स केलेला आहे आणि सोबतच जो रिझनिंग म्हणजे जे बुद्धिमत्ता चाचणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा फिक्स झालेला आहे की यावर प्रश्न येणार आणि हा एकच विषय आहे. परंतु यामध्ये तुम्हाला अनेक विषय हाताळायचे, म्हणजे तुम्हाला यामध्ये इतिहास सुद्धा हाताळायचा आहे, यामध्ये तुम्हाला भूगोल सुद्धा हाताळायचा आहे, क्रीडा, अर्थव्यवस्था, विज्ञान यासाठी सेपरेट विषय घेऊन बसायचा आहे. परंतु गणित असेल, बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि सोबतच जे मराठी व्याकरण आहे याच्यासाठी मात्र एक विषय हाताळायचे आहे. अशा 3 विषयांमधून तुम्ही जास्त मार्क काढू शकता आणि या एका विषयाला थोडंफार कमी जरी पडलं तरी तुम्ही ते भरून ती जी पोकळी आहे ती भरून काढू शकता. परंतु असं नाही की याच्याकडेही दुर्लक्ष करायचं. याचं काम कसं करायचं, तर याचं काम जुन्या प्रश्नपत्रिकेवरूनच करायचं. ठीक आहे. जुन्या प्रश्नपत्रिका जेवढे जास्त अभ्यासाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा जो आहे तो 101% जो आहे तो होणारच आहे. त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर नेमकं तुम्हाला याचे फायदे जे आहेत ते येणाऱ्या पोलीस भरतीच्या काळामध्ये जे आहे तुम्हाला नक्की दिसूनच येतील. ठीक. आणि काही छोटेसे मार्क जे गुण आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सांगून देतो की लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण मिळवणे हे अनिवार्य आहे. आणि जर तुम्ही चालक पदासाठी जर फॉर्म भरलेला असेल तर चालक पदासाठी लक्षात असू द्यायचं आहे की तुमचे जो लायसन्स जे आहे ते कंपल्सरी आहे. ठीक आहे. जर चालक पदासाठी भरलेला असेल तर, नसेल भरला तर 40% गुण जे आहे ते लेखी परीक्षेमध्ये किमान आणणे जे आहे ते अनिवार्य आहे. आणि ही पूर्ण परीक्षा जी आहे ती मराठी भाषेतूनच होते, कारण की महाराष्ट्राचे पोलीस आहेत ना रे, त्याच्यामुळे मराठी भाषेतूनच परीक्षा होणार आहे. त्यामुळे मराठी भाषेवर चांगला कमांड जो आहे तुम्हाला मिळवणं अत्यंत गरजेचं आहे.
ठीक आहे. तर ही होती मित्रांनो आजची एक इन्फॉर्मेशन. कदाचित तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल. जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की कराल, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड कराल आणि कधी काही स्टेटसही जे आहे ते ठेवत चला. आणि तुम्हाला यासारख्या आणखी कोणत्या गोष्टींवर व्हिडिओ हवे असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की येणारे जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत 101% जे आहे ते पोहोचत राहतील. या विचारासहित आजचं लेक्चर इथे थांबूया आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला.